कारवाईची मागणी सुद्धा होते. सर, पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले, त्याच्यामध्ये दगडफेक झाली आणि काही कार्यकर्ते जखमी सुद्धा झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हर्षवर्धन सपकाळांनी केला. टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे खरं तर हर्षवर्धन सपकाळचा डोक्यात फरक पडला आहे. त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे. राजीव गांधी यांना काही संवेदना असतील, राहुल गांधींना काही संवेदना असतील, तर राहुल गांधींनी तातडीनं हर्षवर्धन सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्याला पदावरून दूर केलं पाहिजे. आणि जर हर्षवर्धन सपकाळचा राजीनामा घेतला नाही तर राहुल गांधी सुद्धा हर्षवर्धन सपकाळचं समर्थन करताय असं होईल. आणि त्यामुळे जे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन असे घाणेरडे आंदोलन करतात आहे, त्या आंदोलनकर्त्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांनाही कडक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये रोष आहे. महाराष्ट्राची जनता ही काँग्रेस पार्टीवर विरोधात आक्रोशामध्ये आली आहे आणि हर्षवर्धन सपकाळांना लोक सोडणार नाही. सर, ज्या गावात जातील, ज्या शहरात जातील, त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळला लोक सबक शिकवतील. खरं तर हर्षवर्धन सपकाळनीच राजीनामा देऊन टाकला पाहिजे. राहुल गांधीची वाट बघू. राहुल गांधी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्याही भूमिका मान्य आहे का राहुल गांधीला, हेही बघावं लागेल. आणि म्हणून खरं तर अशा ज्या कृती करणारे लोक आहे हे मेंटल झालेले आहे, यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे. यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यापूर्वी कधी इतका मोठा कोणी केला नाही जेवढा अपमान म्हणजे मुघलांच्या काळानंतर हर्षवर्धन सपकाळ दुसरे निघाले की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. संजय राऊत म्हणतात की पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानला मानलं जातं आणि तुम्ही त्या पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळताय. ते कुठेही बादरायण संबंध ओढून ताणून जोडून कसे तरी बचाव करताना दिसतं. आहे हे वेडे झालेले लोक आहेत. उद्धव ठाकरेजींनी खऱ्या अर्थाने अशा महाविकास आघाडीत राहूच नाही. ज्या महाविकास आघाडीमध्ये अशा पद्धतीचे लोक आहेत. किती दिवस लाचारी सहन करणार आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे? किती दिवस लाचारी सहन करणार आहे तुम्ही? काय आहे का नाही तुम्हाला की तुम्ही आता त्याला सारवा करताय? कशाला सारवा करताय? तुम्ही सांगा ना, तुम्हाला हे मान्य आहे म्हणून. तुम्हाला मान्य आहे ना संजय राऊतांनाही की छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी टिपू सुलतानशी करतात आहे? इतकी लाचारी महाविकास आघाडी टिकवण्याकरता निघालं पाहिजे बाहेर उद्धव ठाकरेजींनी. स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किती दिवस तुम्ही सहन करणार आहे? त्यामुळं ही फार वाईट घटना आहे. हर्षवर्धन सपकाळांना जनता सबक शिकवेल आणि राहुल गांधीची मी वाट बघणार आहे. राहुल गांधींनी पुढच्या 3 दिवसामध्ये हर्षवर्धन सपकाळाचा राजीनामा घेतला पाहिजे. सर, मुलुंड मेट्रोमध्ये अपघात झालेल्या व्यक्तीला 5 लाखाची मदत करण्यात आली, तर कंत्राटदाराला 5 कोटी रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. चूक असेल तर नाही, बरोबर आहे. अशा पद्धतीचे काम करणे ज्याच्यात लोकांचे जीव जाईल. राज्यामध्ये कुठलंही काम करताना जीवहानी वित्तहानी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. प्रत्येक कंत्राटदाराने घेतली पाहिजे, अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. शेवटी आपण इतकी मोठी सिस्टीम कशाला उभी केली आहे? कंत्राटदारांना एवढा पैसा कशाला देतो? त्यामध्ये सेफ्टी मेजर्स आहे, सिक्युरिटी मेजर्स आहे, सर्व घेतले पाहिजे. ते घेत नाही, त्यामुळे दंड नाही, FIR केला पाहिजे या कॉन्ट्रॅक्टरवर, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. मी मागणी करणार आहे अशा कॉन्ट्रॅक्टरला जेलमध्ये टाका ज्यांनी जीव घेतला लोकांचा. ही महत्वाची गोष्ट आहे विकेटची जिथे. तर 20 फेब्रुवारीला एक आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं. जेवढेही कार्यकर्ते आहेत त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या संदर्भात काय ही मोहीम आहे? संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीच्या बूथच्या कार्यकर्त्यांना संघटनात्मक काम करण्याकरता एक प्रशिक्षणाची योजना तयार केली गेली. त्या योजनेच्या माध्यमातून आमचा कार्यकर्ता हा काम करताना सरकार आणि संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला कसं न्याय देता येईल याचंही आपण काम करतोय. 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजप आहे. 1 लाखाच्या वर सक्रिय सदस्यता असलेली भाजप आहे. या संघटनेला निश्चित डेव्हलपमेंटची दिशा देणे, संघटनेला संघटन कौशल्यातून अधिक मजबूत करणे, या सर्व प्रशिक्षणामध्ये महत्त्वाचे विषय राहणार आहेत.
या.